APMCमध्ये सुद्धा या ओव्हरऑल एवढ्या वर्षांमध्ये तिथे कार्टल सिस्टम पण एक जनरेट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधलं मॉडेल हे दाखवतं आहे आपल्याला की APMC, MSP ही जी काही संस्था आहे आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे वर्सेस हे प्रायव्हेट प्लेयर्स, प्रायव्हेट मार्केट हे कोएक्झिस्ट होऊ शकतं. की सेंटर मे प्रोव्हाइड दी टेम्पलेट फॉर दी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ते मेन नको तर ते मस्ट पाहिजे. शेती ही काहीच न येणाऱ्याने शेती करावी हे पूर्णपणे चुकीचं आहे. शेतीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांचं तुम्हाला नॉलेज लागतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 4 ते 5 महिने भारतात एक विषय सातत्यानं चर्चेला जातोय, तो म्हणजे शेतकरी कायदे. ऑगस्ट महिन्यापासून थिंक बँकवरती वेगवेगळ्या तज्ज्ञांनी शेतकरी कायद्याच्या वेगवेगळ्या बाजू मांडल्या, त्या संदर्भात होणारी आंदोलनं, त्याचे परिणाम याच्याविषयी आपण चर्चा केली. पण आज त्याच विषयावरती एक वेगळी चर्चा आपण घडवणार आहोत. एका शेतकऱ्याशी आपण गप्पा मारणार आहोत की नक्की या शेती कायद्याविषयी त्याचं मत काय. पण हा फक्त शेतकरी नाही तर एक इंटरेस्टिंग व्यक्ती आहे. मी आजच्या बिहाइंड द सीन्समध्ये स्वागत करतो जयवंत पाटील यांचं. नमस्कार. नमस्कार. जयवंत पाटील हे द ऑर्गॅनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ही कंपनी काम करते, त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि गेले जवळपास 11 वर्ष जयवंत हे शेती करत आहेत. ते पेशानं इंजिनियर आहेत, पण ते शेतीकडं वळले. त्यांनी आधी शेतकरी म्हणून कामाला सुरुवात केली, त्यांनी APMCत माल विकलेला आहे. मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ते एक शेतकरी म्हणून सहभागी झालेले आहेत आणि आज स्वतः त्यांची कंपनी काही शेतकऱ्यांच्या गटाबरोबर काम करते, दूध आणि इतर ऑर्गॅनिक पदार्थ विकते. सो एकूणातच या कायद्याच्या संदर्भात जे काही घटक आहेत या सगळ्या घटकांमध्ये जयवंत येणं प्रकारे समाविष्ट झालेले होते किंवा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून समजून घेऊया आपण की हे शेतकरी कायदे कसे आहेत, त्यात काय असायला हवं होतं आणि ते चांगले का वाईट. जयवंत, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही खूप चर्चा या सगळ्याबद्दल ऐकतोय. वेगवेगळे विचारवंत, अर्थतज्ञ, वेगवेगळे पॉलिसी मेकर्स याच्याविषयी बोलत आहेत. पण एक शेतकरी म्हणून या तिन्ही शेतकरी कायद्यांविषयी तुमचं मत काय? थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. जसं तू सांगितलंस, गेली 11 वर्ष मी शेती करतो आहे. शेती करत असताना आलेले बरेचसे प्रॉब्लेम्स, त्याच्यात शेती कशी करायची हे प्रॉब्लेम्स तर होतेच, पण ॲज अ शेतकरी म्हणून जो शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम सतावतो की मी माल तर पिकवला आहे पण तो त्याच्या फेअर प्राईजमध्ये विकायचा कसा, हा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर आला, इतर शेतकऱ्यांप्रमाणे मी सुद्धा APMC, पुण्याची APMC जी मार्केट आहे तिथे मी माझा माल विकण्याचा प्रयत्न केला. तिथे काही अनुभव आलेत. त्यानंतर मी जसं तू म्हटलास की काही कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली, तिथे काही अनुभव आलेत. आणि ह्या सगळ्या अनुभवांमधून आम्हाला एक कळलं की ॲज अ शेतकरी म्हणून जर मला माझ्या मालाला जर फेअर प्राईज मिळवून घ्यायची असेल तर एंड कन्झ्युमरपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आणि त्या विचारातून द ऑर्गॅनिक कार्बनची स्थापना आम्ही केली, जिथे आम्ही आता आमचा शेतकऱ्यांचा गट, माझी शेती आणि आमचे काही शेतकरी, आम्ही डायरेक्टली आमचा माल जो आहे तो फेअर प्राईजवर कंपनी त्यांच्याकडून विकत घेते आणि ती पुण्यातल्या ग्राहकांपर्यंत ऑनलाईन पोहोचवते. सो ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आज जे शेतकरी कायदे आहेत, आपले 3 जे शेतकरी कायदे आपले पास झालेले आहेत, त्या प्रत्येक कायद्याचा कुठे ना कुठे ॲक्च्युली त्याला स्पर्श होतो. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालंच तर हे 3 कायद्यांकडे मी ॲज अ शेतकरी म्हणून, एक कंपनी म्हणून कसं बघतो तर त्याचे 2 फोल्ड त्याचा आन्सर असेल. शेतकरी म्हणून मी ह्या कायद्यांकडे तसं पॉझिटिव्हलीच बघतो, कारण मला जे काही अनुभव आलेत या 3 कायद्यांना जर एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं, एकेका वाक्यामध्ये, तर पहिला जो कायदा आहे तो APMC आणि MSP जी मिनिमम सपोर्ट प्राईस आहे त्याच्या अराउंड आहे. दुसरा कायदा जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या अराउंड आहे. आणि तिसरा जो कायदा आहे तो इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणून आहे. सो पहिल्या 2 कायद्यांना शेतकरी ॲज अन इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून मी खूप डायरेक्टली इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्यात तिसऱ्या कायद्यापेक्षा पहिल्या 2 कायद्यांवर जास्त त्यांचा फोकस आहे आणि त्यांच्या मागण्या त्या 2 कायद्यांच्या अराउंड आहेत. सो आपण एक कायदा घेऊया आणि मी शेतकरी म्हणून त्याच्याकडे कसं बघतो आणि शेतकरी कंपनी म्हणून कसं बघतो त्याच्यावर येऊया. सो पहिला जो कायदा आहे जो आहे APMC आणि आपल्या MSPच्या संदर्भात. कायद्यांची नावं खूप मोठी आहेत, कायद्यांची नावं चांगली वाटावी अशा पद्धतीने ते कधी लक्षात राहत नाही, पण
APMC मुळात जेव्हा मी शेती करायला लागलो 2009 साली, तर मी सेंद्रिय पद्धतीने शेती करत होतो आणि काही सण होते येणारे, दसरा होता, दिवाळी होता आणि आपली नवरात्र होती. त्यावेळी मला जे काही सांगण्यात आलं, मी नवीनच होतो, मला शेतीचं बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे मी झेंडूची शेती केली. कारण की झेंडूच्या मालाला ह्या दरम्यान खूप चांगला भाव मिळतो आणि कागदावर खूप छान चित्र होतं की माझी इनपुट कॉस्ट आहे जवळपास 12 रुपये आणि ॲव्हरेज मागचा बघितला तर जवळपास एक 20 रुपये किलोचा आपल्याला रेट मिळू शकतो. ह्या दृष्टीने सगळं झालं, छान झालं, पीक पण खूप छान आलं पहिल्या त्याच्यात आल्या अडचणी, त्याच्यात शिकलो भरपूर. पण माल काढला, पुण्यात APMC मार्केटमध्ये जेव्हा घेऊन गेलो, पहाटे मला वाटतं माझी गाडी 2 वाजता पोहोचली. तिथे 4 नंतर गाड्यांची लाईन लागते. ते सगळं बघून तर मी म्हणजे पहिल्यांदाच गेलो होतो. मी रेकी केली नव्हती, मी एकदम नाईव्ह होतो त्यावेळेत की गेलं की काय आपण डायरेक्ट विकून येऊ असं पद्धतीने होतं. पण जे गेल्यावर जे मला चित्र दिसलं ते खूपच केऑस होता तिथे. आणि 2 वाजता माझी गाडी पोचल्यानंतर जवळपास एक 4-5 वाजता लिलाव चालू झाले. फुल मार्केट APMCमध्ये बाजूला आहे, वेगळं आहे. आणि हे जे काय MSPचं जे काही गणित आहे त्याच्यात फुलाचे शेतकरी माझ्यासारखे, दुधाचे शेतकरी किंवा भाजीपाला पिकवणारे शेतकरी किंवा आणखी बऱ्याचशा ॲनिमल हजबंड्रीमध्ये काम करणारे शेतकरी हे त्याच्या बाहेरच आहेत, त्यांना याचा कधी उपयोग होतच नाही. मुळात MSPमध्ये फक्त एक 23 कमोडिटीज जरी असल्यात तरी सरकार ज्या कमोडिटीजवर हमी भावाने खरेदी करते त्या 2च आहेत, राईस आणि व्हीट. आणि बाकीच्या ज्या कमोडिटीज आहेत 20 त्याच्यामध्ये तर फक्त सरकार घोषणा करते की ही MSP असावी आणि APMC आर सपोज टू ॲक्च्युली नॉट टू बाय बिलो दॅट MSP. हे असं सगळं आहे. पण फक्त राईस आणि व्हीट जे आहे ते फक्त सरकार प्रोक्युअर करतं. तर मला तिथे गेल्यानंतर सुरुवात झाली 10 रुपयाने, जी काय बोली लागली. कारण मला कळे ना हे काय होतं आहे असं. मी तर 20-25 रुपयाचा, काही जण म्हणत होते शेतकरी यावेळेस चांगला भाव मिळेल, 30-35 पर्यंत पण मिळेल. पण जसं असं दिवस जायला लागला, जसे सौदे व्हायला लागलेत, मला आठवते शेवटचा 8 वाजताचा सौदा होता आणि माझा जवळपास मला वाटतं एक 700-800 किलो झेंडू अजून राहिला होता. पहिला झेंडू जो आहे तो मी फक्त 12 रुपयाला विकला. नंतरचा झेंडू अगदी 2 ते 3 रुपये किलोवर आला. आणि मग मी त्या दिवशी ठरवलं की हे APMC मार्केट जे आहे त्याच्याबद्दल आणखी थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. असं एकदम नाईव्ह दृष्टीने इथे येणं गरजेचं नाही आहे. पण मग जेव्हा आणखी जास्त मी त्याच्याबद्दल खोलात जायला लागलो तेव्हा मला कळलं की हे मार्केट जे आहे ते इतकं वोलाटाईल आहे. ॲज अन इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून मी कधीच प्लॅनिंग नाही करू शकत, एवढी अनसर्टन्टी आहे. कारण मी जेव्हा सोईंग करतो आणि जेव्हा मी हार्वेस्टिंगला जाईल त्या दरम्यान इतकं पाणी पुलाखालून गेलेलं असतं, मला माहीतच नसतं. सो असा अनसर्टन बिझनेस कसा करणार आपण. त्यामुळे APMCत आलेला अनुभव हा होता की आपल्याला तिथे जर प्राइसिंग जर आपल्या हातात नाही तर मग आपण हे सगळं फायनान्शियली वायबल हे करणार कसं. म्हणजे थोडक्यात त्या दिवशीच्या नशिबावर तुम्हाला किती किंमत मिळणार हे अवलंबून आहे का. बरोबर. एक तर नशीब आहे, दुसरा आहे APMC ही जी संकल्पना आहे ती संकल्पना मुळात आली कशामुळे. तर जेव्हा आपल्याकडे पहिले शेतकरी कुठे माल न्यायचा तर तो तिथल्या जमीनदारांना तिथल्या लोकल मार्केटमध्ये विकत असा. आणि मोस्टली जेव्हा कर्ज घेण्याची वेळ यायची तेव्हा फॉर्मल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नव्हत्या. तर जमीनदार जो असायचा गावातला तो बऱ्याचशा अवाजवी व्याजावर कर्ज द्यायचा. आणि मग जेव्हा हार्वेस्टिंग व्हायचं तेव्हा तो शेतकऱ्याच्या शेतात पोचायचा आणि कवडीमोल भावात ते घ्यायचा आणि त्याच्यातून फक्त थोडंसं व्याजच ऑफसेट व्हायचं, मुद्दल तर तशीच राहायची आणि कर्ज वाढत जायचं. तर ह्या चक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी APMCची ह्या संकल्पनेचा जन्म झाला. दुसरा त्यावेळेचं जर आपण कॉन्टेक्स्ट बघितला तर 62ला चीनचं युद्ध झालेलं होतं, 65ला पाकिस्तानचं युद्ध, मध्ये 2 वर्ष सलग दुष्काळ, ॲब्जेक्ट ड्रॉट होता. आणि ओव्हरऑल आपली फूड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा विषय होता. आपलं बरंचसं परावलंबित्व अमेरिकेतून येणाऱ्या धान्यावर होतं. आणि मग त्यावेळी आपली फूड सिक्युरिटी हा एक खूप महत्त्वाचा विषय त्या काळच्या तत्कालीन सरकारच्या समोर होता. आणि मग त्यांनी ग्रीन रिव्होल्युशनच्या द्वारे शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी देऊन, नवीन सीड, केमिकल फर्टिलायझर्स ह्याच्याने आपलं उत्पादन वाढावं आणि आपण फूड सिक्युअर व्हावं. पण मग ही सगळी नवीन शेती पद्धती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोटिवेट कसं करणार, म्हणून त्यांना MSP द्यावी. त्यातून MSPचा जन्म झाला की शेतकऱ्यांनी ही लर्निंग कर्वच्या दरम्यान ते मोटिवेटेड राहावेत म्हणून त्यांना काही ठराविक गोष्टींमध्ये MSP दिली. आणि मग ते हळूहळू ते पहिले 2 पिकांवर होती, मग हळूहळू वाढत आता ते 22-23 पिकं झालेत ज्याच्यावरती MSP आली आहे. तरीही आज बघितलं तर 6% शेतकऱ्यांना भारतातल्या MSPचा फायदा होतो. बाकी सगळा जो शेतकरी वर्ग आहे तो ह्या MSPच्या बाहेरच त्याचं सगळं
ट्रान्झॅक्शन होतं. तर म्हणण्याचा उद्देश असा की APMCमध्ये सुद्धा फक्त नशीबच नाही तर ह्या ओव्हरऑल एवढ्या वर्षांमध्ये तिथे कार्टल सिस्टम पण एक जनरेट झालेली आहे. कारण APMCमध्ये कुणीही दलाल बनू शकत नाही. ते एक लिमिटेड फायनाईट नंबर ऑफ एजंट्स असतात, त्यांना लायसन्स मिळतं आणि ते फायनाईट नंबर ऑफ दलाल एक कार्टल बनवून बऱ्याचशा वेळी प्राइजेस ॲक्च्युली ते फिक्स करतात आणि याच्यावर जाऊच नये ह्याच्या पद्धतीने बरंचसं ती सिस्टम रन होते. आणि सगळ्याच शेतकऱ्यांना APMCमध्ये माल नेणं शक्य नसतं, प्रॅक्टिकली तसं होत नाही. आता आजही आमच्या गावामध्ये एक कोणीतरी असतो जो ज्याच्याकडे गाडी असते, ट्रान्सपोर्टरवाला असतो, तो सगळ्या शेतकऱ्यांचं घेऊन जातो, तिथे विकतो आणि मग जी काही ॲक्च्युली माल मिळतो त्याची प्रत्येक वेळी रिसीट दिली जातेच असं काही नाही आहे. आणि त्या मालात ज्या काही ॲक्च्युली मालाला भाव मिळतो तो पैसा घेऊन शेतकऱ्याला तो पोचवला जातो. प्रत्येक शेतकरी एक तर APMCमध्ये पोहोचत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कुठेही बऱ्याचदा ट्रान्सपरन्सी नसते, काही असं डॉक्युमेंटेड नसतं. त्यामुळे मग APMC मार्केटमध्ये बऱ्याचशा बाकीच्या माल प्रॅक्टिसेस चालायला पण बराचसा वाव मिळतो. दुसरी गोष्ट APMCमध्ये आज असं चित्र आहे की जरी MSP काही मालांची ठरलेली जरी असली तरीसुद्धा MSP ही सरकार घोषित करतं. APMCने FCIच्या मार्फत त्या धान्याची खरेदी करणं अपेक्षित आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पण तिथे पण काय आहे, FCI आणि त्यांचे काही एजंट यांचं नेक्सस आहे. म्हणजे मी शेतकरी आहे, मी घेऊन गेलो माल, FCIचे अधिकारी मला ह्या ना त्या कारणाने ॲक्च्युली आज या उद्या या, आज नाही होणार, त्यांना माहिती आहे. अशी कारणं दिल्यावर शेतकरी तर मी ट्रान्सपोर्ट एवढा करून मी घेऊन आलेलो आहे, त्यात माझं जर नॉन पेरिशेबल गोष्ट असतील तर जरी नसेल तरीसुद्धा मला तिथे थांबणं शक्य नाही आहे. मला त्याच दिवशी काहीतरी मला पैसे घेऊन मोकळं होऊन मला परत माझ्या गावी जायचं आहे. मग तो जेव्हा निराश होऊन बाहेर येतो तेव्हा त्यांचाच एक एजंट बाहेर येतो आणि तो सांगतो 2000 MSP आहे ना, आम्ही 1500मध्ये घेतो पण मी इमिजिएटली पैसे देतो. मग तो 500 रुपये हा ते एजंट, मग FCIचे अधिकारी आणि मग बाकीचे बरेच लोक ह्यांच्यामध्ये अशा पद्धतीने ते एक नेक्सस क्रिएट करून MSPचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला होतोच असं नाही आहे. थोडक्यात APMC आणि MSP असली तरी एक्झिक्युशनल प्रॉब्लेम्समुळं त्याचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही असा तुमचा अनुभव आहे. बरोबर. पण आता ही जी पद्धत आहे याच्यात या नवीन कायद्यामुळे नक्की काय बदल होणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्यासारख्या शेतकऱ्यांवर काय होणार? बरोबर. सो जसा माझा अनुभव होता APMCमध्ये मला फेअर रेट मिळाला नाही. ह्या नवीन कायदा, हा जो नवीन कायदा येऊ घातला आहे तो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याचा फायदा असा आहे, हा कायदा काय सांगतो की आता शेतकऱ्याला त्याचं जो काही प्रोड्यूस आहे तो फक्त APMCमध्येच विकणं बंधनकारक आहे, तेही त्याच्या शेताच्या आसपास असलेली जी APMC आहे त्याच्यातच. तो दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही, इंटरस्टेट करू शकत नाही. या कायद्याच्या आधी असं आहे. या कायद्याच्या आधी असं होतं. ह्या कायद्यामध्ये ते बंधनं काढण्यात आली आहेत. आता मी ॲज अ शेतकरी म्हणून मी माझा माल कुठेही विकू शकतो. APMCवरच मी पूर्णपणे ॲक्च्युली अवलंबून राहावं असं आता गरज नाही. ह्या कायद्याने प्रायव्हेट मार्केटला APMCच्या बाहेर प्रायव्हेट मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जेव्हा प्लेयर्स वाढतात तेव्हा कॉम्पिटिशन वाढते, पण कॉम्पिटिशन ही लेवल प्लेईंग फील्डवर असावी. आणि हा सगळा जरी याची एक चांगली बाजू जी आहे की जेव्हा जास्त बायर्स येतील APMC सोडून तेव्हा कॉम्पिटिशन वाढेल. पण मुळात मुद्दा असा आहे की जो शेतकऱ्यांचा जो एक कन्सर्न आहे याच्यात की APMC मार्केटमध्ये बरेचसे टॅक्सेस आहेत, पण बाहेर जे प्रायव्हेट प्लेयर येणार आहेत त्यांना टॅक्सेस नाही, त्याच्यामुळे लेवल प्लेईंग फील्ड नाही. मग मी ॲज अ शेतकरी आणि बायर मी तिकडे का जाणार APMCमध्ये? मी जाणार प्रायव्हेट मार्केटमध्ये, कारण की तिथे टॅक्स नाही आहेत. सो शेतकऱ्यांचा हा एक सूर आहे जे शेतकरी आंदोलन करत आहेत आणि तो कन्सर्न मला असं वाटतं की तो पूर्णपणे चुकीचा नाही आहे. पण शेतकऱ्याला जर का टॅक्स लागत नसेल तर त्याचा फायदाच आहे ना, मग त्यासाठी आंदोलन का? नाही, शेतकऱ्याला टॅक्स लागतोच ना. APMCमध्ये जेव्हा मी माल विकतो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स काटून मला पैसे मिळतात. म्हणजे तिथली हमालाई असेल, तोलाई असेल, तिथला जो स्टेटचा टॅक्स आहे, असे वेगवेगळे टॅक्स जवळपास एक 8 ते 10% डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या APMCमध्ये जाता, तुमचं प्रोड्यूस काय आहे ह्याच्यावर वेगवेगळे टॅक्स आहेतच. की असं नाही आहे की शेतकऱ्याला टॅक्स लागत नाही. जो तिथला जो मिडलमॅन आहे तो बायर आणि सेलर, फार्मर आणि जो बायर आहे ह्या दोघांकडून तो कमिशन घेतो आणि शेतकऱ्याकडून तो हमालीचे, तोलाईचे ह्याचे पण पैसे घेतोच. नाही, पण मग प्रायव्हेट मार्केटमध्ये यातलं काय मिळणार नाही? प्रायव्हेट मार्केटमध्ये 2 गोष्टी आहेत. शेतकऱ्यांचे जे कन्सर्न आहेत की आम्हाला APMCमध्ये जी MSP आहे ती प्रायव्हेट प्लेयर्सला लागू नाही आहे. प्रायव्हेट प्लेयरवर हे बंधन नाही आहे की मी MSPवरच खरेदी करावं. प्रायव्हेट प्लेयरची प्राइसिंग ही मार्केट ठरवेल.
की जे शेतकऱ्यांना माहिती नाही, तो एक कन्सर्न आहे. मला ॲटलिस्ट इथे एक MSP माहिती तरी आहे की ॲज अ शेतकरी म्हणून मला की APMC मध्ये मला एवढी मिळेल. दुसरी गोष्ट असं आहे की APMC मध्ये जे एजंट लोक आहेत त्यांचं एक प्रॉपर प्रोसेस आहे. असं कुणालाही जाऊन लायसन्स मिळत नाही. वर्सेस प्रायव्हेट मार्केटमध्ये तुम्ही फक्त एक पॅन कार्ड होल्डर जरी असाल तरी तुम्ही बाहेर बनू शकाल. तर त्यामुळे APMC मध्ये शेतकरी कधी त्या एजंटला बघितलेले नसतं महिनोन-महिने, तरीसुद्धा त्यांचे व्यवहार चालतात. कारण की त्यांना माहिती असतो की हा इथलाच आहे, लोकल आहे, हा असा कुठे पैसे घेऊन पळून जाणार नाही, माझे पैसे सुरक्षित आहेत. थोडे लेट मिळतील पण मिळतील, पण ते प्रायव्हेट प्लेअरमध्ये मिळतीलच याची शक्यता नाही. म्हणजे पहिले 2-3 ट्रान्झॅक्शन मे बी तो प्रायव्हेट प्लेअर ट्रस्ट गेन करण्यासाठी व्यवस्थित वेळेवर करेल, पण मग नंतर त्याच्यावर काही तसं बंधन नाही आहे. त्यामुळे ती जी काही मेकॅनिझम आहे प्रायव्हेट मार्केटमध्ये येणाऱ्या बायर्सची रजिस्ट्रेशनची, ती आणखी रोबस्ट करणं गरजेचं आहे. पण अगदी परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असं वाक्य म्हटलं की MSP रहेगा रहेगा रहेगा. तर MSP जर का राहणारच असेल तर नक्की ह्या कायद्यामुळे नक्की काय बदल होतात? MSP राहणारच आहे आणि हे सरकारला सुद्धा MSP आणि हे जे APMCचं जे काही पूर्ण स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे खिळखिळं किंवा इरिलेव्हंट करणं हे सरकारच्याही तसं म्हणाल तर फायद्याचं नाही आहे. आपली PDS सिस्टम असेल, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट असेल, किंवा आणखी काही योजना असतील मिड डे मील सारख्या, त्याच्यातून सरकारला वन स्टॉप डेस्टिनेशन टू बाय ऑल दिस थिंग्स हे APMC पेक्षा जास्त चांगलं कुठे असू शकत नाही. जिथे ॲक्च्युली प्राइजेस पण तसे MSPच्या प्राइजेस सुद्धा तशा काही वेळेला मार्केटपेक्षा बऱ्यापेक्षा कमी पण असतात. तर त्यामुळे सरकारला ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर APMC लागणारच आहे आणि MSP पण लागणारच आहे. MSP मध्ये फक्त जे काही शेतकरी राईस आणि व्हीट ह्या 2 गोष्टी जे पिकवतात त्यांचाच हा मुळात जास्त कन्सर्न आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर हे आंदोलन पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश ह्याच्यामध्येच जास्त का आहे, कारण की तिथली ओव्हरऑल इकॉनॉमिक जी आहे शेतीची ती ह्या 2 पिकांभोवती फिरते तिथे. त्यामुळे बऱ्याचशा वेगवेगळ्या पिकांचं इनोव्हेशन पण नाही झालेलं आहे. सगळ्यांनाच पडणारा प्रश्न होता की महाराष्ट्रात काही याच्याबद्दल फारशी चर्चा नाही, कुठल्याच देशभरातल्या 30 राज्यात नाही आणि पंजाब, हरियाणा आणि या 2च राज्यात होते. ते मात्र अगदी ज्याला काय म्हणू की निष्ठेनं 4-5 महिने हा लढा लढतायत, अजून 1 वर्ष लढायचा असं ते म्हणतात. ह्याच्या पाठीमागचं नक्की इकॉनॉमिक्स काय, मला अजून खोलात जाऊन समजून घ्यायला. नक्की महाराष्ट्रात बघाल तर आजच्या घडीला ॲज वी स्पीक 18 प्रायव्हेट मार्केट ऑलरेडी फंक्शनिंग आहेत. डायरेक्ट मार्केट लायसन्सिंग जवळपास 1100 लोकांना ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात हा कायदा महाराष्ट्रात ऑलरेडी अस्तित्वात आहे गेली अनेक वर्ष. आणि मागच्या वर्षाचा रिपोर्ट बघितला, ओव्हरऑल वार्षिक टर्नओव्हर बघितला तर ह्या प्रायव्हेट जे प्लेयर्स आहेत 18 आणि जे काही ज्यांना डायरेक्ट मार्केट लायसन्सिंग जे दिलेत 1100 लोकांना, त्यांचा टर्नओव्हर हा 11,000 कोटीचा आहे. आणि तेच जर आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या APMCचा टर्नओव्हर बघितला तर तो 48,000 कोटीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधलं मॉडेल हे दाखवतंय आपल्याला की APMC, MSP ही जी काही संस्था आहे आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे वर्सेस हे प्रायव्हेट प्लेयर्स, प्रायव्हेट मार्केट हे कोएक्झिस्ट होऊ शकतं. त्यामुळे हे मॉडेल जर आपण अभ्यासला आणखी जास्त चांगल्या पद्धतीने, त्याच्यातही त्रुटी आहेत, पण ॲज अ मॉडेल, फंडामेंटल मॉडेल म्हणून हे काही फ्लॉड नाही आहे असं माझं मत आहे. पण मग आपण असं म्हणत होतो की पंजाब आणि हरियाणातच का हे आहे की का हे आंदोलनाची धग एवढी आहे? बरोबर. तर पंजाब आणि हरियाणामध्ये जवळपास 93% जो शेतकऱ्यांचा माल आहे तो MSPच्या अंतर्गत आज सरकार विकत घेते. आणि ते सगळं, आणि मी जसं म्हटलं राईस आणि व्हीट ह्या 2च कमोडिटीज सरकार प्रोक्युअर करते. त्यामुळे झालंय काय की तिथला बहुतांश शेतकऱ्याचे क्रॉप पॅटर्न काय आहेत तर राईस आणि व्हीट, वर्षानुवर्षांपासून हेच क्रॉप घेण्यात आलेले आहेत. त्याचं कारण आहे की तो एका कम्फर्ट झोनमध्ये गेला आहे. त्याला माहिती आहे की मी हे 2 क्रॉप घेतलेत तर माझी इनपुट कॉस्ट एवढी आहे, मला MSPच्या अंतर्गत एवढं मला मिळणार आहे. त्यामुळे आता जर समजा त्यांचा जो काही कन्सर्न आहे की जर APMCच ह्या प्रायव्हेट प्लेयर आल्यामुळे जर खिळखिळी झाली आणि जो एक असं त्याच्यातला कन्सर्न आहे की MSP आणि APMC ह्या दोन्ही गोष्टी गेल्यानंतर मग आम्ही काय करायचं, आम्हाला प्रायव्हेट मार्केटमध्ये MSP नाही मिळणार, म्हणजे जो हमी भाव आहे तो मिळणार नाही. कदाचित आम्हाला जे 1800 रुपये मिळत आहेत गव्हाला ते जर आम्हाला 1700च मिळायला लागले, 1200, 1000 मिळायला लागलेत, की जे बाहेर प्रायव्हेट प्लेयर्स कधी कधी घेतात कारण की मार्केट तसं असतं, तर मग आम्ही काय करायचं.
त्यांचं अख्खं इकॉनॉमिक्स ह्या दोन पिकांच्या भोवती फिरत असल्यामुळे आणि त्यांची जी काही विकण्याची जी काही यंत्रणा जी आहे ती फक्त आणि फक्त MSP आणि APMCच्या अराउंड आहे पूर्णपणे. आणि ह्याच्यातले जे काही कन्सर्न आहेत ह्या कायद्यातले, ज्याच्याने असं वाटतं की त्याच्यात जो एक छोटासा मुद्दा आहे जो मला सांगायला आवडेल की ज्याच्यात त्या कन्सर्नमध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं सुद्धा तथ्य आहे की APMCमध्ये जे टॅक्सेस आहेत, आज स्टेट टॅक्स आहे, बाकीचे सेल्स टॅक्स आहेत, ते ह्या APMCच्या बाहेर लागणाऱ्या प्रायव्हेट प्लेयर्सला लागू नाही आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन बाकीचे प्लेयर आल्यावर कॉम्पिटिशन वाढेल का, तर नक्की वाढेल. पण कुठल्याही कॉम्पिटिशनचं एक बेसिक गृहीतक काय आहे की ते लेवल प्लेईंग फील्ड असायला हवं. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की एकतर जे टॅक्सेस APMCवर आहेत ते इथेही लावा, किंवा जर इथे टॅक्सेस नाही तर मग ते APMCचे टॅक्सेस तरी काढा. तेव्हा ते लेवल प्लेईंग फील्ड होईल आणि मग तेव्हा ते कॉम्पिटिशनला येईल. सो पंजाब हरियाणातला विरोध तर आपण समजून घेतला, पण दुसरी एक चर्चा कायम होते ती म्हणजे कंत्राटी शेती होणार, वेगवेगळ्या कंपन्या शेतकऱ्यांना लुबाडणार, जमिनी ताब्यात घेणार, अंबानी अदानी राज येणार असं ऑफिशियल एक स्टेटमेंट झालं आणि मोठमोठ्या कंपन्यांना टार्गेट केलं गेलं. तर तुम्ही कंत्राटी शेतीत सुद्धा काम केलेलं आहे दोन्ही बाजूने, एक म्हणजे कंत्राटी शेतीला माल विकणं आणि आत्ता एक शेतकऱ्यांचा गट करून त्याच्यातून कंत्राटी शेतीच एक प्रकारे करणं. तर तुमचा या कंत्राटी शेतीचा अनुभव नक्की काय? बरोबर. तर हा दुसरा कायदा आहे कंत्राटी शेतीचा. तो बाय अँड लार्ज तसा चांगला आहे. त्याच्यात फक्त काही मुद्द्यांचा त्याच्यावर आपल्याला त्याला आणखी त्याचे स्क्रू टाईट करण्याची गरज आहे असं म्हणतात. माझा अनुभव म्हणाल कंत्राटी शेती जसा APMCचा माझा जो अनुभव आला त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला आणखी प्रेडिक्टेबल मार्केटमध्ये जाणं गरजेचं आहे, नाहीतर ही शेती होणार नाही फायनान्शियली वायबल. मग मी काही मोठ्या मॉल्स आहेत अर्बन सेक्टरमध्ये किंवा काही फ्रोझन फूड कंपनीज आहेत ज्यांना फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स लागतात, त्यांच्याशी आम्ही करार केला. महाराष्ट्रात ते करणं शक्य झालं कारण की ते कायदे होते. जवळपास उदाहरणार्थ माझं टोमॅटोचं आमचं कॉन्ट्रॅक्ट झालं 35 रुपये किलोचा. मागच्या 5 वर्षाचा डेटा मी जेव्हा बघितला तेव्हा शेतकऱ्याला APMC मार्केटमध्ये 12 ते 15 रुपये किलोच्या पुढे भाव मिळालेला नव्हता. काही मधले 2 सीझन असे होते जेव्हा अगदी कवडी मोल भावात टोमॅटो गेला होता, 2 रुपये 1 रुपये वगैरे. त्यामुळे ऑन द फेस ऑफ इट 35 रुपये किलो मला भाव मिळतोय. तोही का देण्यात आला, कारण की मी सेंद्रिय शेती करत होतो, त्यामुळे आम्हाला एक थोडासा त्याच्यात प्रीमियम होता. पण त्याच कंपन्यांचे कन्व्हेन्शनल शेतकऱ्यांसोबतचे पण काही कॉन्ट्रॅक्ट झालेले होते जिथे ते 20 रुपये किलोने टोमॅटो घेत होते. सो त्यावेळी पण त्या सिस्टममध्ये आम्हाला आलेले दुसरे अनुभव काही असे होते की जिथे आर्बिट्ररी रिजेक्शन होतात तिथे गेल्यानंतर. तिथे एक इंटरनल पॉलिटिक्स आहे त्यांचंसुद्धा. दुसरं डिले इन पेमेंट, म्हणजे जवळपास 2 ते 3 महिन्याचं क्रेडिट पिरियड आहे आणि मग खूप फॉलोअप पण घ्यावे लागतात. सो तसं APMCपेक्षा तुलनेनं तिथला अनुभव माझा तसा चांगला होता. पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने फेअर प्राईज, कॅश फ्लो ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी जे गरजेचं आहे त्यावेळी आम्हाला वाटलं की जोपर्यंत आपण डायरेक्टली ग्राहकापर्यंत जात नाही तोपर्यंत काय होऊ शकत नाही. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा तुझा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की आमच्या जमिनी जातील वगैरे वगैरे, त्या कायद्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे पहिली गोष्ट. आणि मुळात असंही एकदम स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ह्या कायद्यामध्ये 2 पार्टीज असणार आहेत मुख्यतः. एक आहे फार्मर आणि एक आहे स्पॉन्सर. स्पॉन्सर म्हणजे जो फार्मरकडून एका प्री फिक्स प्राईजवर कुठला तरी कमोडिटी ते विकत घेणार. त्याच्यात असं स्पष्ट म्हटलं आहे की कुठल्याही सिच्युएशनमध्ये फार्मरची जी जमीन आहे ती स्पॉन्सरला अटॅच करता येणार नाही. त्या पुढे जाऊन असंही म्हटलं आहे की स्पॉन्सर कुठल्याही परिस्थितीमध्ये फार्मरच्या जमिनीवर कुठलंही परमनंट स्ट्रक्चर उभं करू शकत नाही. फक्त जर फार्मरची जर परवानगी असेल शेतकऱ्याची तरच परमनंट स्ट्रक्चर उभं राहतं. त्यातही अजून पुढे जाऊन असं म्हटलं आहे की ते परमनंट स्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर काढण्याची जबाबदारी पण स्पॉन्सरची आहे. त्याचा खर्च पण स्पॉन्सरनेच करावा. 2 महिन्यात ते नाही काढलं तर ते पूर्ण जे काय स्ट्रक्चर आहे ते शेतकऱ्याची मालमत्ता होईल आणि त्याच्यावर स्पॉन्सर त्यांचा अधिकार सांगता येणार नाही. दुसरं ह्याच्यामध्ये असं आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे ह्या आंदोलनाच्या आधी पण जे शेतकऱ्यांचे आंदोलनं झालेत त्याचा एक मूळ गाभा असा होता की आम्हाला हमी भावाने आमचा माल खरेदी केला पाहिजे. प्रायव्हेट प्लेयर्सने, कुणी सरकारने ॲक्च्युली. कारण मुळात प्रॉब्लेम तसे शेतीमध्ये प्रॉब्लेम भरपूर आहेत. अनिश्चित हवामान आहे, चांगल्या क्वालिटी बियाणांची वानवा आहे. पण ह्या सगळ्यांना तोंड देऊन पण शेतकरी कसा बसा पीक काढतो.
आणि जर त्याला चांगला भाव नाही मिळाला तर मग त्याच्या हातात काहीच उरत नाही. तो ऑलरेडी एका अनिश्चित कॉन्टेक्स्टमध्ये आणि एका ॲडवर्स पोझिशनमध्ये तो काम करतोय. तर फेअर प्राईस मिळणं हा शेतकऱ्याची एक रास्त मागणी आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाचा जो काही उत्पादन खर्चावर दीडपट जो भाव त्यांना पाहिजे त्याच्यासाठी ह्याच्या आधी पण आंदोलनं झालेत. सो फेअर प्राईस हा मुद्दा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगतून कसा ॲड्रेस करता येतो. फॉर एक्झाम्पल माझे जे अनुभव शेतकरी म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आले, जेव्हा आम्ही ही कंपनी चालू केली तेव्हा मी शेतकरी म्हणून आलेले अनुभव, मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना शेतकरी म्हणून आलेले अनुभव, ह्या सगळ्यांमध्ये जे काही मला प्रॉब्लेम फेस करावे लागलेत त्या प्रत्येकाला आपल्याला कसं काढता येईल आणि त्याच्यावर काय उत्तर देता येईल ह्या दृष्टीने मग आम्ही कॉन्ट्रॅक्ट हे केलेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे आणि तो त्या कायद्यामध्ये तो बदल करणं आवश्यक आहे. कारण की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो मसुदा तयार होणार आहे त्याच्यावर काही बंधन नाही आहे. कायद्यात असं लिहिलं आहे की सेंटर मे प्रोव्हाइड दी टेम्पलेट फॉर दी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. ते मे नको तर ते मस्ट पाहिजे. कारण शेतकऱ्याकडे ती लिगल लँग्वेज समजून उमजून घेऊन इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी आपण त्यांना इक्विप केलेलं नाही आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे लिगल टीम असते. सो जो मुद्दा आहे त्याच्यातला आहे की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्टचे एक टेम्पलेटच सरकारने द्यावेत की ज्याच्यामध्ये नो ब्रेनर असावेत, ग्रे एरिया कुठेही नको, ब्लॅक अँड व्हाईट, आणि तेच टेम्पलेट प्रायव्हेट प्लेअरलाही मान्य असावेत, त्यांनी तेच वापरणं बंधनकारक करावं. सो आम्ही पण तसेच टेम्पलेट बनवलेत. फॉर एक्झाम्पल आता आमचा शेतकऱ्यांचा जो काही आता सध्याचा आमचा जो आहे तो असा एक 1 पेजर फक्त टेम्पलेट आहे. तेच माझा आणि माझ्या को पॅकरचा, जिथे आम्ही दोघंही आमच्याकडे लिगल टीम आहे, आम्हाला ते कळतं, तर तो असा एक 12 पानी आहे. काही गरज नसते ॲक्च्युली. शेतकऱ्याला 4-5 गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत की प्राईस काय असायला पाहिजे, कमोडिटी काय असायला पाहिजे, क्वालिटी पॅरामीटर काय असायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कायद्यामध्ये इतक्या आतमध्ये जाऊन विचार केला आहे की समजा कंपनी म्हणते की मला ह्या क्वालिटीचे मला प्रोड्यूस हवं आहे, अपेक्षित आहे, तर ती क्वालिटी मेजर करण्याची आणि ॲनालिसिस करण्याची पद्धत काय असायला हवी तेही मेन्शन करणं कॉन्ट्रॅक्टमध्ये अनिवार्य आहे. तो क्वालिटी कोण मेजर करणार, कोण ॲनालाइज करणार, त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेला सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घेणं अपेक्षित आहे. असं होता कामा नये की आपण दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केला, तुम्ही शेतकरी आहात, मी कंपनी आहे, आणि मग मी नंतर कोणालाही तुमचं फक्त मला आर्बिट्री रिजेक्शन करायचं आहे म्हणून मी वेगळ्याच माणसाला पाठवेल आणि तो त्याच्या क्वालिटी पॅरामीटरनुसार आर्बिट्री रिजेक्शन करेल. असंही नाही. तेही आधीच तुम्हाला मेन्शन करावं लागतं आणि तेही खूप क्रिस्टल क्लिअरमध्ये. म्हणजे जर बटाटा असेल तर त्याची साईज काय असायला हवी, त्याचं बियाणं कुठलं वापरलं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये अनिवार्य करणं गरजेचं आहे असं त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. फक्त त्याच्यातला एक जो मुद्दा आहे तो टेम्पलेटचा, सरकारने त्याच्यामध्ये ती एक चेंज करावं आणि एक टेम्पलेट सरकारनेच द्यावं. सो थोडक्यात मला तुमच्याशी बोलताना असं दिसतंय की बहुतांश मुद्दे शेतकऱ्यांच्या हिताचे याच्यामध्ये दिसत आहेत. काही अजून सुधारणेला वाव आहे, पण असं म्हणतात की कोणताही बदल हळूहळू होतो. तर ह्या सगळ्या सुधारणा जर काही खरंच अस्तित्वात आल्या, ज्या महाराष्ट्रात तुम्ही आहे असं ऑलरेडी म्हणताय, तर शेतकऱ्याचं भलं नक्की होईल का? कारण तुम्ही आत्ता म्हणालात की शेतकरी हा प्रॉफिटमध्ये जातो का नाही माहीत नाही, खूप रिस्क घेतो. तर हे कायदे शेतकऱ्याचं भलं होण्यात आणि त्यांना 4 पैसे मिळवण्यात कामाला येणार आहेत का? त्याचं उत्तर आमच्या आत्ताच्या उदाहरणातून देतो आणि मग नंतर मी त्याच्याकडे येतो. सो आम्ही आत्ता शेतकऱ्यांकडून जेव्हा त्यांचं दूध घेतो त्यावेळी त्यांची अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे जवळपास एक 18 रुपये ते 25 रुपये लिटर. आम्ही त्यांच्याकडून फेअर प्राईजला घेतो जवळपास 45 रुपये ते 50 रुपये. गेली 3 वर्ष 45 रुपये ते 50 रुपये हा दर आपण शेतकऱ्यांना देतो आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांना आमच्याकडून बऱ्याचशा वेटरनरी प्रोसेसेस, प्रॅक्टिसेस, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन हे पण सगळं दिलं जातं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधले जे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते ज्याच्याने मी सफर झालो ॲज अ शेतकरी म्हणून, आम्ही त्या सगळ्यांना फाटा देऊन एक शेतकरी आणि कंपनी ह्या दोघांना विन विन सिच्युएशनमध्ये आणण्याचं काम कसं करता येईल ते त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय. सो पहिला मुद्दा जो पहिला कायदा आहे त्याच्यामध्ये जर समजा APMC आणि प्रायव्हेट प्लेअरला जर लेवल प्लेईंग फील्ड दिलं, नंतर बायरला जर रजिस्ट्रेशन चांगलं केलं, रोबस्ट मेकॅनिझम केलं, आणि जर समजा त्याच्यात जर डिस्प्यूट सेटलमेंट आणखी जरा समजा त्याच्यात एक अशी हे आहे की त्यामध्ये डिस्प्यूट झाला तर कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही. एकतर एक रिकन्सिलेशन बोर्ड असेल, नाही तर SDM, नाही तर कलेक्टर हे फायनल ऑथॉरिटी आहे. शेतकऱ्यांचा एक मुद्दा असा आहे की कलेक्टर आणि ही जी यंत्रणा आहे ती कदाचित इझिली इन्फ्लुएन्स करता येऊ शकते मोठ्या प्रायव्हेट प्लेयर्सकडून.
त्यामुळे त्यांचा आणि तो कन्सर्न अगदी म्हणजे आवाजबी नाही आहे. सो माझं एक त्याच्यातलं असं सजेशन असेल की जसं आपलं ग्रीन ट्रायब्युनल आहे तसं काहीतरी एक नॅशनल ॲग्रिकल्चर ट्रायब्युनलने टाईम बाउंड पद्धतीने हे डिस्प्यूट जे आहेत ज्याच्यामध्ये लीगल एक्सपर्ट असतील, ॲग्रिकल्चर एक्सपर्ट असतील आणि काही न्यूट्रल पार्टीज असतील, तर ह्या अशा त्या कायद्यातल्या ह्या 2-3 गोष्टी जर सोडवल्यात, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधला हा टेम्पलेटचा जर इश्यू सोडवला, तर मला वाटतं की हे बाय अँड लार्ज हे सगळे कायदे जे आहेत ते शेतकऱ्या हिताचेच आहेत. पण याच्याने अगदी सगळेच शेतीतले प्रॉब्लेम सुटतील का, तर असं नाही आहे. बट आय वुड से इट्स अ राईट स्टेप टुवर्ड्स द राईट डिरेक्शन. तुम्ही एक उल्लेख केलात की तुम्ही तुमच्या अनुभवातनं चांगली प्राईस शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करताय, पण अशी नक्की काय गॅरंटी आहे की प्रत्येक कंपनी असा विचार करेल आणि प्रॉफिटरिंग करणारच नाही आणि शेतकऱ्याला कंपनी म्हणून त्रास देणार नाही किंवा कमी किमतीला माल द्यायला लावेल, असं पण होऊ शकतं ना? होऊ शकतं. त्यामुळेच इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून जर तुम्ही असा विचार केला तर तुम्ही स्वतः तेवढे कमजोर आहात असं वाटू शकतं. त्यामुळेच ओव्हरऑल शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला पाहिजे. एक इंडिव्हिज्युअल शेतकरी, एकटा शेतकरी एक शेती करणं वर्सेस आज जे गटशेतीला प्रोत्साहन दिलं जातं आहे, सरकारच्या सगळ्या योजना पण आता गटशेतीला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. तर हे कायदेसुद्धा मला असं वाटतं की ते गटशेतीकडेच आणखी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी उपयुक्त ठरतील. कारण आज जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची बघितली कमाल जमीन धारणा ही 2-2.5 एकर आहे. त्याच्यात जवळपास 77% आपलं क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू आहे. त्यामध्ये एक एकटा शेतकरी जेव्हा तुम्ही एका एकट्या शेतकऱ्याला मोठ्या कॉर्पोरेटच्या समोर उभं करतात या आर्ग्युमेंटमध्ये, तेव्हा मुळात खरंच आहे की तो शेतकरी खूपच असा वीक वाटतो. पण शेवटी त्या एका शेतकऱ्याकडे पण ऑप्शन आहे की त्या प्राईजला विकावं की नाही, असं कोणीही त्याच्याकडून जबरदस्ती नाही लिहून घेणार आहे. आणि जर गटशेती केली तर मग शेतकरीसुद्धा तो एक दबाव गट बनवू शकतील की जेव्हा शेवटी कॉर्पोरेट कंपन्या म्हणजे काय, आपण जेव्हा म्हणतो कॉर्पोरेट हा अख्खा शेतमाल जो आहे भारतात पिकणारा, तो काय ह्या बोटावर मोजण्या इतक्या ज्या 4-5 मोठ्या कंपन्या ज्यांची नावं घेतली जातात ते खरंच कन्झ्युम करू शकतात का हो? तर नाही. माझ्यासारखे छोटे छोटे प्लेयर्स आज इतके ॲग्री एंटरप्रेन्योर आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक राज्यात आहेत. हे सुद्धा ॲक्च्युली ह्या सगळ्या इकोसिस्टमचा भाग होणार आहेत. आमच्याचसारखे काही शेतकरी कुटुंबातले आलेले पण मला ॲग्रीप्रेन्योर माहिती आहेत की जे शेतकऱ्यांना फेअर प्राईस मिळवून देण्यासाठी माझ्यासारख्याच काही कंपन्या उघडून बसलेत. त्यामुळे फक्त हे 4-5 प्लेयरच सगळीकडे त्या साईडला असणार आहेत आणि एकीकडे फक्त सगळे शेतकरी, तर असं नाही आहेत. असंख्य आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्या शेतकऱ्यांसोबत काम करण्यास इच्छुक आहेत. आणि एवढे मोठे जेव्हा नंबर ऑफ प्लेयर्स असतात तेव्हा मॅन्युप्युलेशन तेवढं सोपं नसणार आहे वर्सेस जेव्हा काही लिमिटेड फायनाईट APMCs असतात तेव्हा. तुम्ही आत्ता गटशेतीचा उल्लेख केलात. मला असं वाचल्यासारखं आठवतंय की हरित क्रांतीने सुद्धा काही निवडक शेतकऱ्यांना लाभ झाला आणि बरेचसे शेतकरी वंचित राहिले. तसंच या कायद्यांमुळं काही ठराविक शेतकऱ्यांनाच फायदा होणार आणि खूपसे शेतकरी या सगळ्या कायद्याच्या फायद्यांपासून वंचित राहणार, असं होण्याची शक्यता कितपत आहे? ॲक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं शेती मॅक्रो लेवलवर बघणं गरजेचं आहे. कुठलीही योजना आली, कुठलाही कायदा आला तरीसुद्धा त्याच्यात ज्या शेतकऱ्यांकडे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत तेच शेतकरी त्या कायद्यांचा किंवा त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. अगदी 2-2.5 एकर शेती असलेले शेतकरी, कोरडवाहू शेतकरी असलेले, ते जोपर्यंत गटशेती करत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठल्याही कंडिशनमध्ये आज फार्मिंग जी आहे ती वायबल बनवणं खरंच कठीण आहे. कारण फक्त कायदे किंवा एखाद्या काही योजना ह्याच्यामुळे त्या शेतीमधले जे काही बहुआयामी प्रश्न आहेत ते सुटतील असं वाटत नाही मला. तर इथून पुढे गटशेती करणं, कारण गटशेतीने काय होतं, शेतकऱ्याला आज सगळ्यात मोठा एक मिसिंग फॅक्टर जो आहे ना तो आहे इमोशनल सपोर्ट. तो एकटा त्याच्या रानात जेव्हा बसतो, जेव्हा त्याला प्रॉब्लेम फेस करतो तो, तेव्हा त्याला ॲक्च्युली तो इमोशनल सपोर्ट पण कुठे नसतो. गटशेतीमध्ये तो खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याच्याबद्दल खूप कमी बोललं जातं. पण जेव्हा मी एकटा माझ्या वाडेगावांच्या शेतात बसायचो आणि झेंडूची माझी शेवटचा तोड चालू होता तेव्हा खूप मोठी गारपीट झाली होती आणि त्यावेळी फक्त शेजारच्या शेतकऱ्याने आल्यावर फक्त माझ्या खांद्यावर एक हात ठेवला होता. त्याच्यातून जी मला ॲक्च्युली जे इमोशनल सपोर्ट मिळाला होता तो खूप गरजेचा आहे. तो गटशेतीतूनच येऊ शकतो आणि गटशेती हे खूप मोठे दरवाजे उघडे करते शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे आपली इनपुट बाईंग कपॅसिटी वाढते, आपण खूप कमी दरामध्ये इनपुट बाय करू शकतो, आपली सेलिंगची जी काही आपली निगोसिएशन पॉवर आहे ती वाढते.
वर्सेस की एकटा शेतकरी. त्यामुळे छोटा शेतकरी मोठा शेतकरी असं करण्यापेक्षा आज शेतकरी किती छोटा असला मोठा असला एकत्र येऊन काम केल्याशिवाय मला असं वाटत नाही की पुढची पिढी, म्हणजे जर आपण 20, 30, 40 वर्ष पुढचं जर बोललो आपण, तर त्यावेळी हे शेतकऱ्यांमधून येणं गरजेचं आहे की आता मला शेतीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि मी एकटा न करता मी गटामध्ये कसं काय करू शकतो. सो आपण वेगवेगळ्या कायद्यांविषयी चर्चा करतोय, वेगवेगळ्या शेतीच्या प्रकारांविषयी चर्चा करतोय, पण माझ्यासारखा जो शहरी माणूस आहे की ज्याला कुठली शेतीची बॅकग्राऊंड नाही, अशा व्यक्तीला तुमच्या सगळ्या विवेचनातून असं जाणवतं आहे की 1991 साली जो ग्लोबलायझेशन आपण ॲक्सेप्ट केलं की जिथं उद्योग क्षेत्रामध्ये जे लायसन्स परमिट राज होतं किंवा जे ठराविक लोकच व्यवसाय करू शकायचे ते आपण मुक्त मार्केट सगळ्यांना ओपन केलं, त्याच्यात ज्या काही डिटेल्स असतील त्या, तशीच काहीशी परिस्थिती 30 वर्षांत शेतीबद्दल आली आहे का की आजपर्यंत जे काही एक लायसन्स परमिट राज होतं त्यापासून एका मुक्त अर्थव्यवस्थेकडं शेतीच्या आपण या कायद्यांमुळे जाणार आहोत का? नक्कीच. कारण मी जर शिरूरमध्ये शेती करतोय तर हा APMC कायदा, म्हणजे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये हे कायदे ऑलरेडी लागू आहेत, पण बाकीच्या राज्यांमध्ये बघितलं तर माझ्यावरही बंधनं का शेतकरी म्हणून की मी इथेच विकणार, मी दुसरीकडे विकू शकणार नाही. मी साधी आज सुई बनवली तरीसुद्धा मी माझं मार्केट निवडू शकतो, माझी प्राईस काय असायला हवी हे मी निवडू शकतो, पण मग शेतकरी का नाही, शेतकऱ्यावर एवढे कन्स्ट्रेंट का आहेत. दुसरी गोष्ट, मला आज जर समजा वेगवेगळ्या पिकांमध्ये मला जर जायचं असेल, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, तर माझ्या आसपास जर त्याचं मार्केट नसेल तर मला बाहेरच मार्केट शोधलं पाहिजे. त्यामुळे ह्या कायद्यांच्या आधी असलेल्या कन्स्ट्रेंटमुळे मला ते करता येत नव्हतं. मला जर माझा माल बँगलोरला विकायचा आहे, मला माझा माल दिल्लीला विकायचा, ते करता येत नव्हतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच ही कायदा जसं मी म्हटलं की इट्स अ राईट स्टेप टुवर्ड्स द राईट डिरेक्शन. पल्ला खूप मोठा गाठायचा आहे, पण ह्याच्याने मला वाटतं की ती सुरुवात होईल आणि पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी पण मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीवर ॲक्च्युली विश्वास जर ठेवला, त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला इनोव्हेशनसाठी ग्राउंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ना की तीच जी पीक पद्धती आज चालू आहे तेही वेगळ्या पीक पद्धती घेतील, त्याच्याने तिथला इकोलॉजिकल बॅलन्स जो आहे तो साधला जाईल आणि इनोव्हेशनला स्कोप मिळेल. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर आहे तर हो, त्याच्याने बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज शेतकऱ्यांना उघड्या होतील. या निमित्तानं अजून एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे शेती हा विषय बहुतांश देशाच्या चर्चेत आला आहे, नजरेपुढं आला आहे. तर आमच्याकडचे जे व्ह्युअर्स आहेत की जे ज्यांना शेती करण्यात इच्छा असेल किंवा ज्यांना शेतीबद्दल क्युरियोसिटी असेल, खूप लोक आता अशी आहेत की जी शिकून सवरून परत शेतीकडे यायला बघताय, त्यांना तू मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही काय सांगाल की शेतीकडे यावं का, काय यावं, आणि 11 वर्षात इंजिनिअरिंग झाल्यानंतर शेती करण्याचा ओव्हरऑल एकूण अनुभव तुमचा कसा? नक्की. सो अगदीच, म्हणजे हा जो रिव्हर्स ब्रेन ड्रेन शेतीमध्ये येणं गरजेचं आहे का, तर नक्की आहे. असं म्हटलं जायचं आधी की ज्याला काही येत नाही त्याने शेती करावी, पण आजकाल शेतीमध्ये इतके नवीन प्रयोग होत आहेत. मी आसपास बघतो 11 वर्षापूर्वी माझ्यासारखी उदाहरणं तुरळक होती, पण गेल्या 11 वर्षामध्ये एव्हरी नाऊ अँड देन मी बघतोय की बरेचसे शिकलेलेच यूथ हे शेतीकडे वळत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे की शेतीमध्ये खरंच अनलॉक पोटेन्शियल भरपूर आहे. फक्त शेती ही काहीच न येणाऱ्याने शेती करावी हे पूर्णपणे चुकीचं आहे. शेतीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांचं तुम्हाला नॉलेज लागतं, फायनान्सचं नॉलेज लागतं. शेती हे एक कंपनी चालवण्यासारखंच आहे. तर प्रोफेशनली एक व्यवसाय म्हणून शेतीमध्ये उतरणं, आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस जाणून त्याच्यामध्ये उतरणं, तर जर आपण त्याच्यात गेलो तर नक्कीच हा एक प्रॉफिटेबल आणि एक सस्टेनेबल वे ऑफ लाईफ होऊ शकतो. हा माझा 11 वर्षाचा अनुभव आहे. आणि ज्यांना शेतीमध्ये यायचं आहे, आज जे नवीन लोक येणार आहेत त्यांना मला एवढंच सांगायला आवडेल की शेती हा विषय दुरून खूप असं एक ते रोमॅन्टिक पण वाटतं, पण त्याच्याविषयी कुठल्याही बिझनेसमध्ये, शेतीच नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये आपल्याला त्याचा व्यवस्थित अभ्यास करून उतरणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेती म्हटलं की आपल्याकडे डोळ्यासमोर फक्त प्रोडक्शन येतं, म्हणजे मी कुठलं पीक घेणार, कसं घेणार, पण त्याही पहिले विचार करायला हवा की मी काही जे घेईल ते मी विकणार कुठे, त्याची मार्केटिंगची व्यवस्था काय असायला हवी, हे सगळं व्यवस्थित करून मग प्रोडक्शनमध्ये जावं. हा फक्त एक छोटासा सल्ला ज्यांना शेती द्यायचं आहे त्यांच्यासाठी माझा हे एक्सपिरियन्स आहे. जयवंत, तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या चर्चेचा एक वेगळा पैलू समजला, शेतकऱ्याचा, शेतकरी कंपन्यांचा पैलू समजला. आणि महाराष्ट्र खरं तर हे सगळं आधीपासूनच करतोय, ही खरं तर मला तरी आनंदाची गोष्ट वाटते की जे ऑलरेडी सेट आहे.
या सगळ्या चर्चेच्या घुसळणीतून देश पुढं जाईल आणि शेतकऱ्यांचा कट सगळ्यांचं भलं होईल अशी अपेक्षा करूया. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.